नमस्कार, आज मी इथे बनवणार आहे बेसन झुणका। तर इथे मी कांदा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे। इथे थोडीशी राई सुद्धा घेतलेली आहे। तर इथे बघूया, कढई गरम झालेली आहे, तेल पण गरम झाले। त्याच्यामध्ये राई घातली, राई छान तडतडली की कांदा घालायचा आहे, सोबतच मिरची, कढीपत्ता छान परतवून घ्यायचा आहे। कांदा जास्त फ्राय करायचा नाही आहे, नॉर्मलच भाजला की थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ छान परतवून घ्यायचं आहे। कांदा घालायचा आहे। आता टोमॅटो घालायचा आहे, टोमॅटो सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे। छान असं टोमॅटो होईपर्यंत इथे बेसन पाणी घालून छान असं फिरवून घ्यायचं आहे। सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहे। छान असं मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही। आता इथे एकदम छान असं मस्त कांदा टोमॅटो शिजून झालेला आहे। थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं लाल तिखट, मिरच्या दोनच टाकायच्या, कोणी मिरची सुद्धा घालू शकता। मी मिरची आणि लाल तिखट सुद्धा घालते, म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि चवही छान लागते। कोथिंबीर सुद्धा तेलातच फ्राय करून घ्यायची आहे। छान अशी कोथिंबीर सुद्धा मस्त फ्राय करून घ्यायची आहे। छान असं परतवून झालेलं आहे, बघा किती छान। आता इथे बेसन घालायचं आहे, हे बघा किती मस्त असं दिसते। असं फिरवून घ्यायचं आहे। छान दिसत आहे। थोडंसं अजून पाणी घालायचं आहे आणि छान असं फिरवत राहायचं आहे। कसं कढईला चिटकू नये म्हणून सारखं त्याला फिरवत राहायचं आहे, म्हणजे ते कढईला चिपकत नाही। आणि छान असं घट्ट होईपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे। मस्त दिसत आहे, हे बघा। आता हे असं मस्त शिजत आलेलं आहे, घट्ट होत आले। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। छान असं आणि हे उडतं तर गॅस खराब होऊ नये म्हणून इथे असं झाकण ठेवायचं आहे, नाहीतर ते शिंतोड्यासारखं पूर्ण उडतं। हे बघा छान अशी तर्री आलेली आहे लाल तिखटची, तर त्याच्याने दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे, बरोबर। तर हे कसं गॅसवर उडत नाही, हे बघा छान असं झालेलं आहे बेसन। भाकरी आणि बेसन खूपच छान असं लागतं,
छान असं आपलं बेसन तयार झालेलं आहे. छान तरीची डाळ आलेली आहे. तर आता वरून थोडीशी कोथिंबीर घालते. हे इथे आपलं बेसन तयार आहे. धन्यवाद.